इकॉनॉमिक सुनामीमुळे काय मोदी सरकार पडणार? नेमकं हे वक्तव्य का केल्या जात आहे? हे वक्तव्य आहे की यामागे काही वास्तव लपलेलं आहे? नेमकी इकॉनॉमिक सुनामी म्हणजे असतं तरी काय? सध्या भारतात कशा पद्धतीची परिस्थिती आहे ज्यामुळे देशातलं राजकारण बदलू शकतं? आणि या आधीही कुठली सरकारे पडलेली आहेत का? जर मोदी सरकार पडत असेल तर त्यामागे कारण काय आहे आणि कशा पद्धतीने हे मोदी सरकार पडू शकतं, राजकीय गणित काय, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे. सो इकॉनॉमिक सुनामीमुळे मग काय मोदी सरकार पडणार का, हे तुम्ही पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर आन्सर रायटिंग हा एक महत्वाचा भाग त्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने मी या पुस्तकामध्ये लिखाण केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच हे तुमचे मार्क्स वाढवू शकते, सो तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला बघा, आता नेमका मुद्दा काय आहे तर राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी. ही डिबेट सुद्धा आपल्याला माहित आहे, बऱ्याचदा चर्चेत सुद्धा असतात. पण सध्या आता जे आर्थिक संकट आपल्या देशावर आलेलं आहे, आरबीआयने आपलं सोनं सुद्धा विकायला काढलेलं होतं किंवा किंबहुना ते विकलं आहे का या पद्धतीच्या चर्चा सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला होता. या अनुषंगाने मी त्यावर सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, निश्चितच तो तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता. सो एकूणच ही मग परिस्थिती आहे आणि त्या मागून मग हे राहुल गांधींचं वक्तव्य आलेलं आहे का, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बघा, बऱ्याच न्यूज त्या ठिकाणी आलेल्या आहे. राहुल गांधी क्लेम्स पीएम मोदी वॉन्ट रिमेन इन पॉवर बियॉन्ड अ इयर. म्हणजे एका वर्षामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे आपल्या पदावरून दूर होतील का? त्यांनी इकॉनॉमिक सुनामी हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. राहुल गांधींनी म्हटलेलं आहे की वर्षभरात मोदी सरकार पडणार. राहुल गांधींच्या दाव्याने राजकारणात खळबळ आणि आर्थिक आणीबाणी सुद्धा लागू होऊ शकते. मोदी मे इम्पोज समथिंग लाईक इमर्जन्सी. मग ही इमर्जन्सी राष्ट्रीय इमर्जन्सी असणार आहे का, की मग आर्थिक इमर्जन्सी असणार आहे? असे अनेक प्रश्न त्यामधून निर्माण होत आहे. आणि यामध्ये जे त्यांनी इनपुट्स दिलेला आहे, तर आतल्या ज्या काही बातम्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचतात आणि या अनुषंगाने सुद्धा त्यांनी मग हे वक्तव्य केलेलं आहे. सो यामागे काय वास्तव्य आहे आणि कशा पद्धतीने हे असू शकतं हे सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, आता मोदी सरकार एका वर्षात जाणार, मग हे ही राहुल गांधींनी सोडलेली एक काय म्हणता येईल पुरी आहे का, म्हणजे काहीतरी त्यामागे गंमत आहे का, की हे एक खरंच राजकीय वास्तव्य आहे? कारण जर परिस्थिती पाहिली तर भाववाढ, पेट्रोलचे दरवाढ, या सर्व गोष्टी, एकूणच जे रिझर्व्ह बँकेने सोने काढलेलं होतं विकायला, त्या सर्व परिस्थिती पाहता हा प्रश्न निश्चितच सामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा काय उपस्थित होत आहे. बरं, मग आता यांनी दावा काय केला? जसं मी तुम्हाला सांगितलं, एका वर्षात पंतप्रधान राहणार नाहीत. इकॉनॉमिक सुनामी आणि इन्स्टिट्यूशनल रिव्हॉल्टचा इशारा दिलेला आहे. इन्स्टिट्यूशनल रिव्हॉल्ट म्हणजे ज्या काही संस्था आहेत त्या रिव्हॉल्ट करतील का? त्यानंतर काय याला जे प्रत्युत्तर म्हणून आहे, भाजपाने काय केलेलं आहे, प्रतिदावा काय केलेला, की राहुल गांधी फक्त भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा पद्धतीने वगैरे काही नाही. जनरली जेव्हा काही स्टेटमेंट येतात त्यावर दुसरी बाजू पण त्या ठिकाणी आलेली असते. सो तोच भाजपाचा प्रतिदावा आहे. पण प्रश्न काय इथे उभा राहतो बघा, हा राजकीय अंदाज आहे की वास्तविक शक्यता आहे? म्हणजे याच्या मागे काही शक्यता दडलेली आहे का? खरंच असं होऊ शकतं का? मग होईल तर ते कशा पद्धतीने होईल हे सुद्धा आपण समजून घेऊया. बघा, आता राहुल गांधी नेमके काय म्हणाले, तर मोदी सरकारची जी पकड आहे ती कमकवत होताना दिसून येत आहे. आणि यामध्ये बरेच लोक यामध्ये ऍग्री सुद्धा करतील. कारण काय, की मोदी सरकार विरुद्ध म्हणजे मोदी सरकारबद्दल जो लोकांचा बिहेवियर आहे तो कुठे ना कुठे जो 2014 आणि 2019 ला होता तो थोडासा आपल्याला चेंज झालेला सामान्यामध्ये दिसून येत आहे. सो त्या अनुषंगाने हे कमकुवत होत आहे का, असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर काय, मोठे आर्थिक संकट येऊ शकते. आपण सातत्यानं जे काही जिओ पॉलिटिक्सला घेऊन न्यूज आहे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवत आलेला आहे आणि त्यामध्ये आर्थिक संकट व्यवस्थित डिस्कस केलेला आहे. मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं बंद होणं असू दे, अमेरिकेचं जे युद्ध सुरू होतं त्यामुळे जे जगात युद्धजन्य परिस्थिती सुरू झालेली होती आणि जे मग आयात निर्यातवर जो प्रभाव पडलेला होता, सो या अनुषंगाने हे आर्थिक संकट अजून कुठपत घेऊन जाणार आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. संस्थांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. मग ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहे आपल्या भारतामध्ये, मग त्यांची अस्वस्थता नेमकी कशा पद्धतीने वाढत आहे आणि त्यामधून आतल्या बातम्या काय येत आहे, हा सुद्धा त्यांनी एक शक्यता त्या ठिकाणी किंवा त्यांनी दावा केलेला आहे. सार्वजनिक दबाव वाढू शकतो. म्हणजे आजच्या तारखेमध्ये आता तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी माहित आहे, आज म्हणजे आता मी हा सकाळी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे,
तर दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे, सो हा काय आहे, हा एक सार्वजनिक दबाव आहे. हे सोशल प्रेशर त्या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे. कम्युनिटी मधले जे काही लोक आहेत ते एकत्र येताना दिसून आहे. सो हा पूर्ण दबाव त्या ठिकाणी मग ते मेंटेन किंवा त्याला हँडल करू शकतात का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि सरकार आणीबाणी सारखी कठोर पावले उचलू शकते, असे सर्व यांनी वक्तव्य केलेले आहे. बघा आता याच्या मागे अजून एक आपल्याला काय म्हणता येईल की परिस्थिती सध्या कशी आहे, तर मोदी सरकारला कम्प्लिटली काय म्हणता येईल, मेजॉरिटी त्या ठिकाणी आहे नाही. 2014 व 2019 मध्ये भाजपाला म्हणजे बीजेपीला स्वतःचं स्पष्ट बहुमत होतं. सो एकटी जरी पार्टी त्यामध्ये असती तरी त्यांचं सरकार पडलेलं नसतं. परंतु 2024 नंतर जे इलेक्शन म्हणजे 2024चे जे इलेक्शन झालेले आहे त्यामध्ये भाजपाला कंप्लीट किंवा पूर्णतः बहुमत नाही. सो म्हणून काय, ही आता एनडीए सरकार आहे, म्हणजे त्याच्यासोबत जे काही सहयोगी पक्ष आहे त्यावर हे सरकार डिपेंडंट आहे. प्रामुख्याने टीडीपी आणि जेडीयू सारखे जर पक्ष पाहिले त्यांचा त्या ठिकाणी त्यांना आधार मिळालेला आहे. आणि मग राजकीय स्थैर्याचा आधार आता केवळ भाजप नसून तर एनडीए मधले जे सहयोगी पक्ष आहेत, जे छोटे मोठे पक्ष आहे ते सुद्धा याला काय म्हणतात, बीजेपीला सहारा देताना दिसून येत आहे. मग त्यांनी जर आपला सपोर्ट काढून घेतला तर मग मोदी सरकार पडू शकतं का, एकूणच देशाची परिस्थिती पाहता या पद्धतीने आपल्याला हे वक्तव्य दिसून आलेलं आहे. बघा आता ही इकॉनॉमिक सुनामी काय आहे, त्याची काय नेमकी कारणं आहेत आणि कशा पद्धतीनं ही इकॉनॉमिक सुनामी दिसून येत आहे हे आपण एकदा बघून घेऊया. आता इकॉनॉमिक सुनामी म्हणजे काय की आर्थिक क्षेत्रात आलेली एक उंच लाट की जे तहस नहस करू शकते आर्थिक परिस्थिती देशाची, त्याला आपण इकॉनॉमिक सुनामी म्हणतो. सर्वात महत्वाचं काय तर युवक बेरोजगारी. जसं मी कॉक्रोच जनता पार्टीचं आजचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, काय आहे बेरोजगारांमध्ये ती चीड तयार झालेली आहे. सो हा जो युवक बेरोजगार आहे मग हा कुठे आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या हाताला काम नाही. सो अशी परिस्थिती हे इकॉनॉमिक सुनामीचं एक कारण असू शकतं. त्यानंतर काय, ग्राहक खर्चातील मंदी, जे काही भाव वाढ वगैरे झालेले आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलेला आहे, तुमचे जीवनावश्यक जे घटक आहे, जे वस्तू आहे त्यांचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे लोकांच्या हातला जो पैसा आहे तो मार्केटमध्ये सरळ सुटत नाही आहे. त्यामुळे मंदी सारखे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर काय, जागतिक आर्थिक अनिश्चितता, जसं युद्धाचं संकट मी बोललेलं आहे. सो जगावर काय प्रभाव काढतं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट, आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे क्रूड ऑइल आहे, जे व्यापार होतो, जो काय म्हणतात तेलाचा जो व्यापार होतो, सो त्यामुळे ही आर्थिक अनिश्चितता येऊ शकते. आणि अजून काय आहे जागतिक आर्थिक अनिश्चितता, तर जे डॉलरची जी किंमत आहे आणि रुपया जो आहे तो आता आपल्याला बराबर लेवलला पाहायला मिळत नाही. डॉलर खूप मजबूत झालेला आहे आणि रुपया कमजोर झालेला आहे. सो हे सुद्धा एक कारण आहे. त्यानंतर काय, पश्चिम आशियातील तणाव, जे संकट सुरू आहे आणि जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झालेला होता, सो तो एक कन्सर्न त्या ठिकाणी दिसून येतो. तेलाच्या वाढत्या किमतींचा धोका, बघा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने 100ला तर कधीच क्रॉस केलेला आहे. आणि त्याला सपोर्ट म्हणून नीट आणि परीक्षावाद हे जे काही प्रकरण देशात सुरू आहे, एकूणच सगळी परिस्थिती मग ही सरकारच्या हाताबाहेर चाललेली आहे का, आणि या अनुषंगाने मग राहुल गांधींनी हे वक्तव्य केलेलं आहे का, हे आपल्याला यामधून समजायला येतं. बघा मग आता हे जे वक्तव्य केलेलं आहे, सो याला काही बेस आहे का, तर तो इकॉनॉमिक सुनामीचा तो बेस दिलेला आहे. परंतु इतिहास मग काय सांगतो, या आधी अशी सरकारे पडलेली आहे का, तर निश्चितच पडलेले आहे. मोरारजी देसाई यांचं सरकार 1979 मध्ये पडलेलं होतं. त्यामध्ये काय आहे की त्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि त्यामुळे त्यांचं सरकार पडलेलं होतं. त्यानंतर काय, आय.के. गुजराल 1997 मध्ये काँग्रेसने आपलं समर्थन वापस घेतलेलं होतं आणि त्यामुळे यांचं सरकार पडलेलं होतं. आणि 1999चं अटल बिहारी वाजपेयींचं जे सरकार आहे ते म्हणजे सर्वांना आपल्याला परिचित आहे. फक्त अवघ्या एका मतांनी त्यांचं सरकार पडलेलं होतं. म्हणजे अविश्वास प्रस्ताव जो मांडण्यात आलेला होता तेव्हा कुणाला, अटल बिहारी वाजपेयी यांना मग काय राजीनामा द्यावा लागलेला होता, त्यांचं सरकार पडलं असल्यामुळं. सो असे प्रकरण भारतात झालेले आहे. मग आता बघा, जर मोदी सरकार पडणार असेल किंवा पडण्याचे जे काही चान्सेस असेल तर त्याची एकूणच परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते आणि त्या अनुषंगाने काय आहे, सरकार पडू शकतं का. तर बघा 2024 आणि 2019च्या कंपॅरिझन मध्ये जर आपण 2024ची, हे 2014 आणि 2019ची आकडेवारी बघितली आणि 2024ची आकडेवारी बघितली तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल बीजेपीच्या जागा 2014ला 282 होत्या, 2019ला 303 होत्या. म्हणजे 272 जे लागतात आपल्याला बहुमतासाठी, सरकार स्थापन करण्यासाठी. सो बीजेपीकडे ही व्हॅल्यू होती. हा
आकडा होता, जो जादुई नंबर आपण त्या ठिकाणी म्हणतो, पण 2024 मध्ये हा फक्त 240च दिसून येत आहे. ठीक आहे, सो म्हणजे हा 272ला क्रॉस करत नाही. यामुळे काय आहे तर 2014 आणि 2019 मध्ये एनडीएच्या जागा सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. 300च्या वरचा तो आकडा होता, परंतु 2024 मध्ये हा आकडा एनडीएचा म्हणजे भाजप पक्ष आणि त्यासोबतचे पक्ष याचा आकडा आपल्याला 293 दिसतो. म्हणजेच 272 पेक्षा फक्त कितीने तो वर आहे की 21ने. ठीक आहे, सो 21 अधिकच त्याला जागा दिसतात. त्यामुळे सरकारचा जो प्रकार आहे 2014 आणि 2019 मध्ये ते मेजॉरिटी कडे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत होता, म्हणजे त्यांची मेजॉरिटी होती. पण 2024 मध्ये कोइलिशन गव्हर्नमेंट फॉर्म केलेला आपल्याला दिसतं, म्हणजे जे अजून काही इतर पक्ष आहे त्यांचा यांनी सपोर्ट घेतलेला आहे. आणि मग यांनी जर या पक्षांनी जर आपलं महत्व त्या ठिकाणी जाणलं आणि त्यामधून जर आपला काय म्हणता येईल सपोर्ट त्यांनी काढून घेतला, तर मग सरकार पडण्याचे सुद्धा चान्सेस राहू शकतात. सो सहयोगी पक्षावरील जे अवलंबित्व आहे मग बीजेपीचं, तर ते इथं आता खूप जास्त आहे आणि म्हणून या छोट्या पक्षांना त्यांना प्राधान्य द्यावं लागत आहे. आणि जसं की मग टीडीपी असेल, जेडीयू असेल, चंद्रबाबू नायडूचा टीडीपी असेल, त्यांच्याकडे 16 जागा आहेत आणि जेडीयू जर असेल तर त्यांच्याकडे 12 जागा आहेत. 16 अधिक 12 तुम्ही करा, किती होतं, 6 2 8, 1 आणि 1 2 म्हणजे 28 जागा. तो फक्त 21 जागा यामध्ये आपल्याला एनडीएच्या जास्त दिसू शकतात आणि 28 जागा या दोन पक्षांकडे आहे. सो यांनी जर सपोर्ट काढून घेतला तर हे सरकार पडू शकतं. मग असंच विश्लेषण राहुल गांधी यांनी मांडलेलं आहे का? सो हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर 4 संभाव्य परिस्थितीमध्ये मग हे मोदी सरकार पडू शकतं. कसं पडू शकतं तर बघा, सहयोगी पक्षांनी पाठिंबा जर काढून घेतले तर, जसं मी तुम्हाला जेडीयू आणि टीडीपीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर भाजपाने स्वतःच नेतृत्व बदल केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल की नरेंद्र मोदी यांना हटवून जर अमित शहा यांना आणलं, तर असंही काही होऊ शकतं का? त्यानंतर मोठे राष्ट्रीय आर्थिक राजकीय संकट, जे काही सध्याची परिस्थिती आहे त्याला धरून आहे आणि त्याचा जर उद्रेक खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाला, सो हे एक त्यामागे कारण असू शकतं. आणि सर्वात एक शेवटचं अविश्वास प्रस्ताव, जर मोदी सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला आणि जसं अटल बिहारी वाजपेयींचं एका मताने सरकार पडलेलं होतं, सो त्या संबंधित तशी परिस्थिती तयार झाली तर मग मोदी सरकार पडू शकतं. सो हे आपण काही विश्लेषण केलेलं आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याला घेऊन, त्यामागची परिस्थिती काय आहे आणि नेमकं हे प्रकरण काय तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमचं यावर काय मत आहे? काय मोदी सरकार पडू शकतं का, की मोदी सरकार अजूनही तितक्याच याच्यात मजबूत आहे? तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच नसणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हरेस्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत. हा QR कोड स्कॅन करा, एव्हरेस्टच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.